हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही सकाळी उठलेलो आहे आणि सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, तर अर्ध्यांच्या होत आहेत. तर तुम्हाला पहिला मी रूम दाखवते. तर गाईज याचा बड्डे आज, हॅपी बड्डे. आणि आता येऊ पार्टी देईल संध्याकाळी. हां तो. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघतोय बीचवर जायला. पहिला आम्ही बीचवर जाणार आणि मग गोव्याला निघणार आहे. सो रूम तर मी रात्री थोडा दाखवला, आता डिटेलमध्ये दाखवते. एकदम बघू शकता, हा बेड आहे, AC, फॅन सगळे, आणि इकडं गॅलरी पण आहे. TV पण आहे आणि हा वॉशरूम आहे. हे आहे त्यांचं कार्ड, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो गाईज, आता आम्ही बाहेर निघालो आहे. आता आम्ही जाणार आहे परत बीचवर. तर परत आम्ही बीचवर जाणार आहे. सगळे गाडीमध्ये बसलेलो आहे बीचवर जायला. पहिला मंदिरात जाऊ आणि मग बीचवर. काल आम्ही गेलतो रात्री मंदिरात, पण आता परत जाणार. आपण बीचवर थांबूया. आम्ही बीचवर थांबणार आणि जे आले नाहीत ते जाणार, आम्ही नाही जाणार. आम्ही चाललेलो आहे बीचवर. तर तुम्हाला दाखवते, यायला येईल. तुला घर पण नाही आवडत, तुला हॉटेलच आवडत. सगळे लोक बघा दिसतात सगळे दिसतात. होते मी बघा. ए ओ, मी कपडे घ्यायचे का? फाटा दिसतोय तिथूनच, बघू शकता तुम्ही. आणि रात्री व्यवस्थित नसेल दिसलं तर आता तुम्ही बघू शकता मंदिर म्हणजे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. आणि बघू समुद्र. सो गाईस, तुम्ही बघू शकता समुद्र. आता बीचवर आलेलो आहे आम्ही. लाटा बघू शकता किती मोठ्या, मस्त वाटतं. सो हे बघा मंदिर, आणि इथं आम्ही बीचवर आहे. बाबी उरू, ए उरू बघा, आवाज पण देत नाही. उरू भावना देत काकीला काही. सो आता आम्ही निघतोय इथून. आता आम्ही डायरेक्ट गोव्याला जाणार. पहिला नाश्ता करू. पाऊस पडेल, पाऊस. पुन्हा आपण आलो, आता वातावरण चेंज होईल. वातावरण चेंज होईल आता आम्ही गणपतीपुळ्यावरून निघलोय. आता पहिला आम्ही नाश्ता करणार आणि मग डायरेक्ट निघणार गोवा. किती 5-6 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. नाही. किती वाजले बघ आता. जेवून. सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललेलो आहे पावसला. आणि बघू शकता इथे तुम्ही व्ह्यूज नाही, व्ह्यू किती मस्त वाटतं एकदम. तर गाडी फास्ट आहे म्हणून एवढं काही दिसत नाही व्यवस्थित. बघू शकता इकडं पाणी सगळीकडे, जिकडे नजर जाईल तिकडे पाणी. आता बीच संपणार आहे. सगळे बसले. गुरु हे तू ही ब्लॉग बघतीये. फ्रेंड्स, इथं आमचे दादा बोलता इथं नारायण राणेचा बंगला आहे. तुम्ही या आणि बघा तर घेते का तुम्हाला. आम्हाला तर हुसकवलं त्याने. ते बघ, गार्डन पण आहे. हा बघा, हो भाई, दिसते का बंगल्यावरून त्याचा आता हॉटेल झाला. अर्ध्या रस्त्याला बंगला होता, इकडे आलं तर लगेच हॉटेल. आता आम्ही आलेलो आहे पावसला, स्वामी स्वरूपानंद समाधी मठ मंदिर. तर मी नाव वाचून दाखवलं, पहिल्यांदा आवायचं तर दाखवत आता तुम्हाला आम्ही. तर आम्ही चाललेलो आहे ह्या मंदिरामध्ये. बघा इथून एंट्री आहे. आम्ही आज चाललोय. ए उलटे चप्पल. आता आम्ही चप्पल विप्पल ठेवलेली. कुठं मनाई आहे. मस्त आहे ना.
चला आत बघू चला. आता आम्ही मंदिरातून निघलेलो आहे आणि आतमध्ये इथे पण मोबाईल मनाई होतं त्यामुळे आतलं शूट नाही केलं. हे दाखव ना वर. सो गाईज आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. इथे नाश्ता चालू आहे सगळं. सांग ना काय पाहिजे. बाबी मिसळ. सो चला आता आम्ही चाललो आहे परत. आमचा नाश्ता झालेला आहे. चला आता परत आम्ही बसलेलो आहे नाश्ता करून गाडीमध्ये. आम्ही आमच्या वाहनामध्ये बसलेलो. आमच्या आता थेट गोवा. आता नाही थांबायचं. आता नाही थांबायचं. गोवाशिवाय कुठेच नाही. तू चालला. व्हाईट रोड बघा. हा बघा गोव्यातला रोड व्हाईट सिमेंटचा आहे आणि आपल्या इकडे सिमेंट असतं ते डुप्लिकेट असतं असं मला वाटतंय. काय मला समजत नाही. हा हे डुप्लिकेट आहे का आपल्या इकडचं डुप्लिकेट आहे. बघा किती व्हाईट रोड आहे हा. तुम्ही बघू शकता. हा गोव्यामधील आणि आपल्या महाराष्ट्रामधील हाच फरक. महाराष्ट्राच्या बाहेर गेला. हो मग महाराष्ट्राच्या बाहेरच आलो आपण. सावंतवाडी लास्ट बस केले. सो आता आम्ही पोचलेलो आहे फायनली गोव्यामध्ये. अजून थोडा वेळ लागेल आम्हाला हॉटेल पोचायला. खूप स्ट्रगल करून आम्ही पोहोचलोय. जास्तच करून. झोपायचा स्ट्रगल मी केलाय तो. मी केलाय. दुसरा कुठला स्ट्रगल होता. ही पण झोपली असं काय नाही. ते सगळे झोपलेले. कुठे झाले. ही गुरु पण झोपलेली. ही झोपलेली. मी बोलते. ओ माय गॉड. सगळ्यात जास्त गाडी चालवून तू झोपला काय. ठीक आहे. गोव्यामध्ये प्रवेश करत आहोत. आम्ही प्रवेश करतो. इकडं आता आम्ही 28 किलोमीटर दूर आहेत. राईटला का लेफ्टला. राईट. सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो. अरे इथे सिग्नल आहे. नाही वाटतं. नाही मॅप लावलाय ना. सो इकडे बघू लावलंय ना. सरळ आहे आपला. काय झालं. पण सिग्नल आहे ना. हा ना मग. चला तू बस ना तू. गाईज ओ गाईज. अरे बाबा. बाबी बघ का ते कुठं. अरे म्हणता का सुरू कर. हाय गाईज. आणि आता आमचे सगळे लाडके पोरं ही सगळी आलेली आहेत गोव्यामध्ये. आता बघूया. लाडके पोरं चालले. हा मग लाडकीच आहेत ना आमची. थांबा ना जरा. बघ. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहे हॉटेलमध्ये. आता तुम्हाला चेकिंगचं प्रोसेस दाखवते. सो बघू शकता असं आहे इकडं चेकिंग करतोय. तर इथं आम्ही आता चेकिंग करतोय आणि बाबी बघा फोटो काढते. आणि इथं मी बघू शकते इथे सगळे बसलेत आणि इथे चाललंय प्रोसेस चेकिंगचं. चेकिंग झालेलं आहे पण आम्हाला थोडा वेळ लागते 5 मिनटं. तर त्यामुळे आम्ही बसलेलो आहे वेटिंगमध्ये. म्हणजे आमच्या आधीच बुकिंग आहे. फ्रेंड्स आता आम्ही पोचलेलो आहे. आमचं चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे लोक सब बीचवर गेलते न सांगता. तर आणि आम्ही त्यांना शोधत होतो. तुमचं स्वागत. काही लोक आम्हाला न सांगता गेलेले. कोणाला सांगितलं तुम्ही. अरे मग लोक तिला तिकडेच ठेवून यायचं होतं. मग
अरे आम्ही तिकडे शोधतोय बोललो कुठे गेले स्विमिंगच्या पूलच्या इथे नाही पूल टी शर्ट काढा आणि चला पूल मध्ये आता. काय काय आता आम्ही पोहोचलेलो आहे फायनली आमच्या हॉटेलमध्ये रूम मध्ये चेकिंग केलंय तर मी तुम्हाला रूम टूर देते सो थांबा थोडा रूम आहे हे आहे गॅलरी आणि इकडून हा बेडरूम आणि इकडून अजून एक हा एक बेडरूम आहे आणि इकडून पण एक हॉल आहे आणि सेम गॅलरी आहे इकडे एक हे 2 रूम आहे आणि एक रूम खाली आहे आणि हे वॉशरूम पुढे सो हे वॉशरूम आहे बघू शकता तुम्ही here is मी आणि हा आहे वॉशरूम सो चला आता आम्ही चाललोय स्विमिंग पूलवर हे सगळे लोक बाकीचे पहिलाच गेलेले आहेत दाखवते मी सगळे पोरं आधी गेलेत पुढं